आता बेसनाच्याच लाडूचं घेऊया ना आपण, किंवा श्रीखंडाचं घेऊया. 1 किलो चक्का, 1 किलो साखर, श्रीखंड किती झालं? 2 किलो. आता जेव्हा मी वाटीभर खाल्लं तेव्हा माझ्या पोटात अर्ध दुधाचा पदार्थ गेला, हां, आणि अर्धी साखर गेली. आता मी शुगर फ्री घालून श्रीखंड केलं तर एका चमच्यातच ते गोड झालं ना. ते 1000 पटीने गोड आहे. म्हणजे 1 किलो चक्का, 1 ग्रॅम शुगर फ्री, श्रीखंड किती झालं? 1 किलो. आता मी वाटीभर खाल्लं तर माझ्या पोटात दुप्पट फॅट गेली. म्हणजे शुगर फ्री गोष्ट अर्धी खाल्ली पाहिजे. पण बेसनाचा लाडू शुगर फ्री एवढा करतात, तो तिळा गुळाच्या लाडूसारखा एवढा केला पाहिजे आणि एकच खाल्ला पाहिजे. म्हणजे शुगर फ्री करा पण अर्ध का, कारण शुगरचा जो फिलर आहे, जी क्वांटिटी वाढली आहे ती वाढली नाही आहे. तर दुसरा दुष्परिणाम होईल की डायबेटीस कंट्रोलमध्ये हार्टचा प्रॉब्लेम, कारण दुप्पट फॅट खाल्ली. नाही, कारण आपण अशा बऱ्याच जाहिराती बघतो ज्याच्यामध्ये सांगितलं जातं की शुगर फ्री घालून तुम्ही आता गाजर हलवा करू शकता, मनसोक्त खाऊ शकता, आणि म्हणजे हे कुठेतरी चुकीचं असं वाटतं. म्हणजे पहिला भाग बरोबर आहे, गाजर हलवा करू शकता, पण मनसोक्त खाऊ शकत नाहीये. नेहमीच्या गाजर हलव्याच्या अर्धा खा. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम काय होतं, जी माणसं म्हणजे रिस्ट्रिक्शन आहे, आणि पर्टिक्युलरली मला वाटतं बायको तर नवऱ्याला कंट्रोल जास्तीच करते, तर ते शुगर फ्री म्हटलं दुप्पट खातात. तर मनसोक्त नाही आहे, शुगर फ्री आहे, तर आता तुम्ही कधी कधी खाऊ शकता, अशी ती जाहिरात पाहिजे. आणि इवन ह्याच्यावरनं जाहिरातीमध्ये आणि लेबलमध्ये सुद्धा मिसलिडिंग लेबल असा एक प्रकार असतो. ऐकलंस का तू ह्याच्याविषयी? हां, तर ते आपल्याकडे कायद्याने बंदी आहे. नक्की.